जगात भारी कोल्हापुरी आणि म्हणूनच आजचा व्लॉग आहे लय भारी. आय एम सो ग्लॅड मी वेगळं काहीतरी ट्राय केलं. आजचे कोल्हापुरी ठसके आहेत चिकन दही मिसळ आणि ठेचा चिकन थाळी. काळे मटण, गावरान तुपातील चिकन, धनगरी चिकन याचा नादच करायचा नाहीये. आज कळालं तिखट म्हणजे कोल्हापुरी नव्हे तर कोल्हापुरी ही एक विशिष्ट चव आहे आणि ही डिटेल मध्ये बघण्यासाठी मी बनवला आहे हा खास व्लॉग. खरंच खूप इम्प्रेस झालेली आहे मी आणि तुम्ही मला कोटी कोटी धन्यवाद करणार आहात. अशी चव मुंबईत आधी कधीच घेतलेली नाहीये. चला तर आता व्लॉग सुरू करूया ठसक्यात. तुम्हाला माहिती आहे का कोल्हापूरला जायला किती किलोमीटर उरलेत? 0. पोचलो आहोत आपण कोल्हापूरला. मुंबईमध्ये विलेपार्लेमध्ये इतके दिवस ना मला लाल ग्रेव्हीतलं मालवणी चिकन वगैरे खाऊन खाऊन ना जरासं असं वाटलेलं काहीतरी हटके करूया का, म्हणून मी शोधात होते की असं वेगळ्या कुठल्या पद्धतीचं चिकन आपल्याला देसी स्टाईलमध्ये मिळतं आहे का. आणि ते मला आता मिळणार आहे बिकॉज इथली एक खूप प्रसिद्ध थाळी आहे आणि खूप प्रसिद्ध मिसळ आहे. आता सगळं सांगत बसत नाही, चला आज जाऊया. इथे आहे आपली लय भारी ग्रामपंचायत. ते इथे दिलेलं आहे बोर्ड की जेवण तयार आहे आणि मी पण तयार आहे जाऊन टेस्टिंग करण्यासाठी. सो लेट्स गो. विलेपार्ले ईस्ट मधलं लय भारी जर असं धाबा स्टाईल तुम्हाला दिसू शकतं. हे बाहेरचं सीटिंग आहे, अर्थात आता पावसामुळे कोण बाहेर बसलेलं नाहीये. आणि आत गेल्यानंतर वातावरण इज सो कोल्हापूर. म्हणजे इथल्या पाट्या, इथले रंग, इथला म्युझिक, एव्हरीथिंग. इंटिरियर्स देसी असले तरी एअर कंडिशन्ड आहे, सो डोंट वरी. आणि आज मी खरंच काही एक्सपेक्टेशन्स घेऊन आलेले नाहीयेत. मला सरप्राईज. डेकोर एकदम देसी असलं तरी फुली एअर कंडिशन्ड आहे जागा, सो डोंट वरी. आणि कोल्हापूरचं कौतुक तुम्हाला प्रत्येक भिंतीवरती दिसणार आहे. त्याच्यामुळे जेवण जेवायच्या आधी तुम्हाला कोल्हापुराच्या कौतुकानेच तुमचं पोट खूप भरणार आहे. चला सुरू करूया. मंडळी, आजचा बेत आहे कोल्हापुरी आणि आता श्रावण महिना सुरू होणार आहे. तर मी म्हणलं की चला जरा ताव मारून घेऊया आपल्या फेवरेट नॉनव्हेज वरती. तर त्यासाठी मी आली एका युनिक जागी. ॲक्च्युली धाबा स्टाईल दिसतं आणि इथे कोल्हापुरी अस्सल तुम्हाला मिळणार आहे विलेपार्ल्यात. म्हणजे इतकं हे रिअल आहे की ह्यांच्या ब्रेकफास्ट आयटम्समध्ये कोल्हापुरी दही मिसळ, कोल्हापुरी चिकन मिसळ पाव, खिमा मिसळ पाव वगैरे आहे. याच्या व्यतिरिक्त मासवडी थाळी, अख्खा मसूर थाळी व्हेजिटेरियन्ससाठी आणि काळे मटण आणि ह्या सगळ्या व्हरायटीज आहेत नॉनव्हेजमध्ये, अर्थात कोल्हापूर म्हणल्यावरती. आणि इथे त्यांनी सेटअप पण फुल ऑन असा केलेला आहे की तुम्हाला फील्स येणार आहेत की तुम्ही कोल्हापूरमध्ये गेलात. नॉट जस्ट द सेटअप, पण इथलं म्युझिक पण अगदी कोल्हापूरला साजेसं आहे लावलेलं. सो मला असं वाटलं की लेट्स ट्राय 2 मेन थिंग्स. कुठेही जाते मी, मला एखादी गोष्ट अशी असते विच आय रिली लुक फॉरवर्ड टू. आणि चिकन मिसळ ही मी कधीच खाल्लेली नाही आहे, सो ती मी फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे. तर तुम्ही पण माझ्याबरोबर ट्राय करा. आणि दुसरी गोष्ट, इतके दिवस तुम्ही बघता आत्तापर्यंत झालेल्या ब्लॉग्समध्ये आपण रेड ग्रेव्ही खूप खातो आहे, म्हणजे मालवणी चिकन किंवा लाल रश्श्यातलं चिकन. तर आम्ही म्हटलं जरासं वेगळं काहीतरी ट्राय करूया. तर खरडा चिकन थाळीमध्ये असतं हिरवं चिकन. सो लेट्स ट्राय दॅट ऑल्सो. टॅटडॅ, पहिल्यांदा ट्राय करणार आहोत चिकन मिसळ. मिसळमध्ये आपल्याला ठेचा दिलेला आहे, हा ऑफकोर्स तिखट करणार आहे. आणि ह्याच्यामध्ये चिकन आणि मटकी असं आहे. सो ही झाली आपली मिसळ. त्याच्यामध्ये ॲड करू शकतो आपण जास्ती चिकन आणि दही. सो ही आहे दही चिकन मिसळ थाळी. तर थोडासा ठेचा घेऊया, गटसत माझे. आणि हे घेऊन तर थोडीशी तर्री. तोंडाला एकदम छान पाणी सुटलं आहे. आय एम शुअर ठेच्यावरनं मी गेस करू शकते की इथे चव खरंच खूप ऑथेंटिक असणार आहे. आय एम लव्हिंग दिस. मिसळ आता नावासाठी, बट ॲक्च्युली खिमा पावचा फील येतोय. मसाला आहे तो तिखट आहे. इथे अशी पाटी आहे. तिखट म्हणजे कोल्हापुरी नव्हे, कोल्हापुरी ही एक विशिष्ट चव आहे. तर कधीही म्हणू नका अच्छा कोल्हापुरीमध्ये तिखटच असणार नाही. ही एक वेगळीच चव आहे आणि ती तुम्हाला या मिसळमध्ये मिळणार आहे. अर्थात तुम्ही इथली जर नुसती कोल्हापुरी थाळी घेतली तरी तुम्हाला ही टेस्ट आवडणार आहे. अँड आय एम लव्हिंग इट. आय एम रिअली लाइकिंग इट. आणि मला ना असं वाटतं जसं आपण वडापावला आत हिरवी चटणी लावतो ना, तसं थोडासा ठेचा जर तुमच्यात गट्स असतील तर लावा. यू वोंट स्टॉप. इट्स रिअली नाईस. मग मस्ट ट्राय. बघ ना, नाईस कॉन्सेप्ट ना. मला वाटलं मिसळमध्ये फरसाण असेल तर फरसाण नाही आहे. ओके, छान आहे गो, सुंदर आहे. दही दिलंय म्हणून लिंबू नाही दिलंय. करण आहे आता पुण्यात आणि मम्मा म्हणतीये की इतकी चव सुंदर आहे. करणला तर खूपच आवडेल. हे जी तर्री आहे ना, लाईक बेसिक मेन जी मिसळ आहे, इट्स टू गुड. मस्ट ट्राय. मस्ट ट्राय.
150 रुपयाला यार काय मजा आहे का? मला वाटतं ना परत परत येऊन खावी. मी एक गॅरंटी देते, थाळी तर आपण एरवी नेहमी खात असतो, ही चिकन दही मिसळ ही जी आहे ना, ही तुम्ही मस्ट म्हणजे मस्ट ट्रायच केली पाहिजे आणि तुम्ही मला कोटी कोटी धन्यवाद करणार आहात. आणि मी असं कधीच कुठल्या व्लॉगमध्ये बोललेली नाही. जर असे व्हेज व्हरायटी बघूया तर व्हेज व्हरायटीमध्ये आपल्याला आलेलं आहे अख्खा मसूर, भरलं वांग, मसाला कसा आहे हे टेस्ट करूया. ज्वारीच्या भाकरी बरोबर एकदम पातळ भाकऱ्या बघा, अख्खा मसूर वाटप एकदम असं जास्ती पातळ नाहीये. सो अख्खा मसूर फॅन मी ऑनेस्टली नाही एवढी, पण खूप लोकांना आवडतं असं मी ऐकलंय. एकदम घरगुती आहे, अस्सल महाराष्ट्रीयन आणि तुपातलं आहे. व्हेजिटेरियन्सची पण एकदम मजा आहे, म्हणजे अस्सल कोल्हापुरी पार्ल्यात असं अख्खा मसूर नाहीच आहे. वांग बघूया, छोटी काटेरी वांगी आहेत आणि हा मसाला जो दिलाय ना वांग्याबरोबर, वाव. आणि त्याच्यामध्ये अख्खे शेंगदाणे वगैरे दिसत आहेत त्या कुटात आणि काटेरी वांगी, बारीक देठाची चव व्हेरी घरगुती हो ना. सो कधीच मी मुंबईमध्ये मेन्यू कार्डवरती धनगरी चिकन असं बघितलं नाही आणि इथे मला एक पाटी दिसली टेबलवरती, तर मी म्हटलं चलो धनगरी मटण आणि चिकन असेल तर आपण आधी ते ट्राय करूया. तर आता आपण घेऊया ते विथ सम भाकरी. खूप वेगळं स्पायसी आहे, पण ना त्याचा स्पायसीनेस कोल्हापुरी स्पायसीनेसपेक्षा खूप वेगळा आहे. आणि ह्याच्यामध्ये लसणाचा जो एक थोडीशी जिभेला अशी जळजळ होते लसणाची, तशी होतीये, म्हणून चव खूप वेगळी वाटेल तुम्हाला. हे खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे हा माझ्यासाठी. तुम्ही पण ट्राय केला पाहिजे जर तुम्हाला लसूण आवडत असेल तर. बिकॉज कोल्हापुरीमध्ये तिखटपणा मिरचीचा असतो, धनगरी चिकनमध्ये तिखटपणा लसणाचा असतो. दॅट्स द मेन डिफरन्स. आता काळं चिकन आणि काळं मटण, काळं जे चिकन आहे मसाल्यातलं हे आपण टेस्ट करणार आहोत. बघा हे पण तुम्ही इथे ऑर्डर करू शकता, म्हणजे किती व्हरायटी आहे बघा. हे काळं चिकन अख्ख्या पार्ल्यात कुठे मिळत नाही, जे तुम्हाला इथे मिळणार आहे. काळं खरंच छान आहे, नाव ठेवायला अजिबात जागा नाहीये. थोडंसं खार असतं, ते जरासं स्वीट असतं, ते सुकं खोबरं भाजून भाजून जे बनवतात ना तशी टेस्ट येते. तुम्ही नावं अजिबात ठेवणार नाही, तुम्हाला खरंच खूप आवडेल. एवढ्या चवी घेतल्या मी तरी मला हे आवडतंय. सो कॅन यू इमॅजिन, वेगळी चव आहे, सेम लागत नाही आहे. आता वेळ झालेली आहे माझा एक फेवरेट पदार्थ, ते म्हणजे तूप. गावरान तूप मला खूप आवडतं आणि गावरान तुपातलं चिकन आता आपण टेस्ट करणार आहोत. असं वाटलेले मिरी दिसते मला काळी. हा एवढ्या ग्रेव्हीमधनं पण मला त्या तुपाचा स्वाद येतोय. तांदळाच्या भाकरीबरोबर सुपर यम. हा पण एक वेगळा प्रकार आहे. ॲक्च्युली खूप वेळ झाला मी गावरान तुपातलं काय तुपातलंच चिकन खाल्लं नव्हतं. आय एम ग्लॅड मी आत्ता हे खाल्लं. हा मँगलोरी घी रोस्ट खाल्लेलं त्याच्यानंतर मी आत्ता हे टेस्ट करते तुपातलं नॉनव्हेज. इथे सगळ्या चवी इतक्या वेगळ्या वेगळ्या होत्या, बट हायलाईट मला काळं चिकन आणि मटण घेणार असाल तर ते करायचं आहे. मराठवाड्यातलं अस्सल तुम्हाला जी चव जर मिस होत असेल तर तुम्ही हे डेफिनेटली खा तुम्हाला. आणि गावरान तुपातलं हे जे चिकन आणि मटन आहे हे पण इतका वेगळा प्रकारे कोल्हापुरीच आहे, पण त्याचे प्रेपरेशन्स किती वेगळे वेगळे आहेत. म्हणजे एकदमच मिसळ होती ती एकदम स्पायसी होती जी आपल्याला सवय आहे. त्याच्यानंतर हा पण कोल्हापुरी मसाला आहे पण तो किती वेगळा आहे. त्यातून त्या तुपाच्या ब्लेंडमध्ये ते इतकं वेगळं वाटतं. सो एव्हरीथिंग ओव्हरऑल कुडोस. मला माहीत नव्हतं की यु नो साधी आहे दिसायला जागा, बट द टेस्ट इज फिनाले मध्ये आहे आपली चिकन खरडा थाळी 370 रुपयाची, ज्याच्यामध्ये मी घेतलेली आहे भाकरी. जो कोल्हापुरी टाईपचं चिकन आहे, मसाला थिक आहे आणि हे आहे खरड्यातलं चिकन. तांबडा पांढरा, सोलकडी, अंडागरी, दही कांदा ओजी आणि आपला कोलम भात. सो पहिला आपण ट्राय करूया भाकरी बरोबर हे जे चिकन आहे मसाला जो लाल आहे तो. खूप दिवसांनी मी चव घेतली आहे. हा ना एक गावठी मसाला असतो विच आय रिअली लाईक. हा जास्ती तिखट नसतो, इट्स व्हेरी कम्फर्टिंग. आणि चिकन पण एकदम सॉफ्ट आहे आणि जरा देसी आहे बिकॉज त्याच्यामध्ये बोन्स पण मला खूप दिसतात. त्यांनी काय केलं माहिती आहे का, एरवी आपल्या थाळ्यांमध्ये जो ड्राय असतो ना इथल्या लोकांना जास्ती प्रेफर होत नाही, म्हणून त्यांनी थोडीशी त्याच्यामध्ये ग्रेव्ही ॲड केली आणि तांबडा एकदम पातळ आहे. सो
चिकन ड्रायच्या ऐवजी त्यांनी हे दिलेलं आहे. टेस्ट इज व्हेरी डिफरंट. त्यामध्ये ना वाटताना त्या गरम मसाल्यामध्ये मिरी जास्ती असते पण ती तिखट नसते. जे लोक मसाल्यांमध्ये मुरलेले आहेत ना तुम्हाला कळेल मी काय बोलतेय. खरडा चिकन दिसताना तर एकदमच हिरवगार दिसतंय. सुंदर आहे. मी खूप वेळा खरडा चिकन खाल्लेलं आहे बट आता मला असं खरडा चिकन थाळी इतकी एक्साइटिंग वाटते. असं बेरेबल आहे म्हणजे एकदमच असं नाही आहे की तुम्ही दुसरा घास घेऊच शकणार नाही. आणि टेस्ट सुंदर आहे, वेल बॅलन्स्ड. कारण जरासा जो मिरचीचा ठसका असतो ना तो छान असा बॅलन्स केलेला आहे. खूप आवडला ना. पांढरा आता कोल्हापुरी एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणाल्यावरती हे असणारच अर्थात. कांदे पांढरे दोन्ही करेक्ट आहेत. जो ब्रॉथची चव लागायला पाहिजे असते ना ती लागतीये. सोलकढी आज माझा विषय नाहीच. आय होप ना ह्या अंड्या मसाल्यामध्ये पण त्यांनी तोच मसाला वापरलाय जो त्यांनी चिकन ड्रायला वापरलाय. तुम्हाला कळेल मी कुठला म्हणते तो मसाला. चक्री फूल पण एकदम छान वाटून टाकलेलं असतं ना तसा मसाला आहे हा. आणि खरडा चिकन नुसतं खायला पण खूप मजेदार आहे. सो खूप मस्त वाटतं मला. आय एम सो ग्लॅड मी वेगळं काहीतरी ट्राय केलं आज. खरडा चिकन. मी आता थोडासा भात घेते. मी भात आहे कोलम. थोडीशी तुपाची फोडणी आहे. तुपात तेलात असं थोडा फडफडीत बनवतो ना तसा. खरडा चिकन तोंडही लावून पांढऱ्या रस्स्यावर किंवा तांबड्या रस्स्यावर खाऊ शकता. मला वाटलेलं मिसळ मी म्हणेन विल बी द बेस्ट. कुछ मीठा हो जाय मध्ये आहे गुलाबजाम जी जर माझ्या तोंडाची त्या खरड्यामुळे झाली असेल किंवा इतर सगळ्या स्पाइसेसमुळे झाली असेल त्याला असं छान गोड एंड देण्यासाठी मी गुलाबजाम घेतलाय. पण गोड असा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ना कॉमेंट करून मला नेहमी म्हणता तुम्ही वेगळं वेगळं काहीतरी ट्राय करा. सो दिस वॉज माय अटेम्प्ट टू ॲक्च्युअली ट्राय समथिंग व्हेरी डिफरंट. आणि तुम्ही मला खरंच खूप 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 थँक्यू बोलणार आहात जेव्हा तुम्ही इथे याल. डेफिनेटली ट्राय करा आणि लक्षात ठेवा. लव यू.